तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। कोळी मल्हार, कोळी महादेव, डोंगर कोळी हा समुदाय अजिंठा डोंगर रांगेच्या सानिध्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे। या जमातीला भारतीय संविधानाच्या कलम 342 नुसार आरक्षण अधोरेखित केलं। शेड्यूल्ड ट्राइब यादीतील अनुक्रमांक 2930 कोळी मल्हार, कोळी महादेव याप्रमाणे संविधानाने आरक्षण दिले। जवळपास मागील 1976 पासून या जमातीला विनाअट जातीचे जात वैधता प्रमाणपत्र अगोदरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केले। जात पडताळणी समिती शासन निर्णय असताना अनुसूचित जमातींना मागील पूर्वीचा पुरावा देण्यासंदर्भात टिप्पणी करून प्रस्तावित अर्जदारास त्यांचे जातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवतात, किंबहुना त्यांना 1950च्या पुराव्याची अट लावतात। संविधानिक अधिकार असून सुद्धा महाराष्ट्र शासन आदिवासी कोळी जमातीवर अन्याय करत आहे। मुळात आदिवासी कोळी जमातीला स्वातंत्र्य आहे का हा प्रश्न पूर्ण कोळी जमातीला पडला। स्वातंत्र्य असून जर संविधानिक अधिकार मिळत नसेल तर आम्हाला असं समजावं लागेल की स्वातंत्र्य राजकीय लोकांकडून मिळालेलं नाही। मुख्यमंत्री साहेब तात्काळ दिनांक 13 ऑगस्ट 2024च्या आत आदिवासी कोळी जमातीची बैठक घेऊन न्याय द्यावा, अन्यथा भारत स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रालय मुंबई येथे हजारोंच्या संख्येने जाऊन मंत्रालय ताब्यात घेऊ याची सर्वस्वी जबाबदारी आपली व महाराष्ट्र शासनाची राहील, याची गांभीर्याने दखल घ्यावी असं आशयाचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं। यामध्ये पुढील प्रमाणे मागण्या आहेत। 1. अजिंठा डोंगर रांगेतील सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, खुलताबाद तालुक्यातील आदिवासी कोळी मल्हार, कोळी महादेव जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ सुलभतेने देण्यात यावं। 2. रक्त नात्यामधील जात वैधता असणाऱ्यांना व्यक्तींना कोणतीही अट न लावता जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा तात्काळ GR काढण्यात यावा। यावेळी आकाश पाडळे कोळी, सुरेश वाघ, राजू दांडगे, दिनेश तांबे, अनिल दांडगे, मुकेश सपकाळ, विकास हिवाळे, समाधान वाघ, आदित्य गवळे, भागाजी वाघ, राहुल पाडळे, अजय साळवे, भागाजी वाघ, राहुल पाडळे, अजय साळवे, साहिल इंगळे, विशाल बोरसे आदी मोठ्या संख्येने जमात बांधव व नवयुवक मंडळी उपस्थित होते। विद्रोही सागर न्यूज प्रतिनिधी सिल्लोड यांच्याकडून। माझं नाव आकाश पाळळे कोळी, मी धाडस सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष तथा अजिंठा डोंगर रांगेतील आदिवासी कोळी जमातीचा सामाजिक कार्यकर्ता। आमची मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे एवढीच आहे की येत्या 13 ऑगस्टच्या अगोदर तात्काळ बैठक घेऊन आमच्या आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा। कारण मागील 2 ते 3 वेळेस बैठका या शासकीय लागून सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि तात्काळ जर 13 तारखेला बैठक नाही लावली तर येत्या 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य दिन या दिवशी आम्ही मंत्रालय ताब्यात घेणार आहोत। कारण अजिंठा डोंगर पट्ट्यामध्ये एवढा मोठ्या संख्येने आदिवासी कोळी जमात बांधव असून सुद्धा जर का संविधानिक अधिकार असताना सुद्धा जर का आम्हाला संविधानिक अधिकारापासून हे राजकारणी लोक जर का वंचित ठेवत असेल तर आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी मंत्रालय ताब्यात घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि तिथलं जे कारभार आहे तो आदिवासी कोळी जमात बघणार। कारण आमचे पूर्वज आदिक्रांतिकारी राघोजी भांगरे हे महादेव कोळी आहेत आणि त्यांचे आम्ही वंशज आहोत। आदिक्रांतिकारी राघोजी भांगरे हे इंग्रजांविरुद्ध पहिलं सशस्त्र जर कोणी उचलेलं असेल ते आमचे आदिक्रांतिकारी राघोजी भांगरेंनी उचलले। आम्ही त्यांचे वंशज असून सुद्धा जर का आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचं। कारण शासकीय बैठका जर का वारंवार 2 ते 3 वेळेस जर रद्द होत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे। आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून इथे मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं आहे आणि तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी आणि आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा अशी मागणी देखील आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, बिरसा मुंडा की जय, राघोजी भांगरे की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय।